परभणीनंतर काय भावाची भेट असणार आहे तुम्हाला? काय नाही, देवेंद्र फडणवीस आणि माझं गेली 20 वर्षापासून घरगुती संबंध आहेत, राजकीय संबंध नाहीत. ते माझ्या भावाप्रमाणेच आहेत आणि मी त्यांच्या मंत्रिमंडळात मंत्री होतो, त्यामुळे माझा स्वभाव त्यांना माहीत आहे, त्यांचा स्वभाव मला माहीत आहे. त्यामुळं ते आज घरगुती प्रोग्राम म्हणून आणि CM साहेब बी येणार होते, पण CM साहेब 4 वाजता इथून गेल्यामुळं मला त्यांचा फोन बी आला. अजितदादा निघाले होते, पण अजितदादा म्हणजे प्रोटोकॉलनं CM साहेब नसल्यामुळे मी काय करू, म्हणून ते तिथं अडकले. विशेष म्हणजे सर्व ह्या तिन्ही लोकांनी मला महायुतीच्या वेळेस देवेंद्र फडणवीस असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील किंवा अजितदादा असतील, यांनी माझ्यावर प्रेम केलं. मला एक लोकसभेची जागा माझ्या पक्षाला दिली, छोटा पक्ष असताना देखील. त्याबद्दल मी ह्या तिघांचं देखील अभिनंदन करतो, आभार मानतो. जनतेनं कौल दिला, त्यात माझा पराभव झाला, तो बी मी मान्य करतो. परंतु बहिणीला विधान परिषद दिली, पंकजा मुंडेला, भावाला राज्यसभा देणार का आणि अपेक्षा आहे? बहीण बी येणार आहे, बहीण बी येतो सांगितली, बहिणीला मी सांगितले येणार आहे ती प्रोग्रामला. आता ज्या आहे ते कधी येते माहीत आहे. आणि अभिनंदन की बहिणीला MLC मिळाली आणि बहीण तिकडे झाल्यानंतर MC भाऊ देखील डेफिनेटली राज्यसभेत जाईल, काय प्रॉब्लेम नाही. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.